नमस्कार, मी सोनाली वक्रतुंड रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत उपवासाचं थालीपीठ. खमंग आणि चमचमीत अशी ही रेसिपी आहे, त्याचसोबत एनर्जेटिक सुद्धा आहे. चला तर मग यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. तर इथे मी पाऊण वाटी भगरीचे तांदूळ घेतलेले आहेत. त्याला वरई सुद्धा म्हटली जाते, तर ती मी अर्धा ते पाऊण तास भिजवून घेतलेली आहे. आणि पाव वाटी साबुदाणा घेतलेला आहे, तो सुद्धा मी भिजवून घेतलेला आहे अर्धा ते पाऊण तास. तर पाव चमचा जिरा, चवीनुसार मीठ, पाव चमचा लाल तिखट, हिरव्या 4 मिरच्या, आल्याचा तुकडा आणि लाल भोपळा किसून घेतलेला आहे या पद्धतीने. तर इथे सगळ्यात आधी आपल्याला भगरीचे तांदूळ घ्यायचे आहेत. ते मी पाण्यासहित घेतलेले आहेत, त्यामुळे आपली जी पेस्ट आहे ती छान होईल. त्यानंतर आपण साबुदाणा घालणार आहोत. हिरव्या मिरच्या, आलं, जिरा, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ हे घालून आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. तर इथे हे या पद्धतीने व्हायला पाहिजे. तुम्ही पाहू शकता हे छान बारीक झालेलं आहे. आणि आता ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर इथे आपण आता भोपळ्याचा किस घालूया. या भोपळ्याला लाल भोपळा, चक्की भोपळा, कोहळा अशी नावं आहेत आणि हा उपवासाला चालतो. आणि आता हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत या पद्धतीने. तर इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. तुम्ही सुद्धा शेंगदाण्याचं तेल किंवा तूप वापरू शकता. तर आता आपण तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर आता हे बॅटर पसरवून घेऊया या पद्धतीने. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार बनवू शकता, छोटा किंवा मोठा. तर इथे मी मीडियमच साईज बनवली आहे. आणि आता वरून थोडंसं तेल लावून घेऊया. आता खालची बाजू भाजून झालेली आहे, तर आपण ती पलटवून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान असा रंग आलेला आहे, एकदम गोल्ड कलर. आणि खमंग असा हा पदार्थ आहे आणि तो खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता. तर इथे आपला थालीपीठ भाजून झालेलं आहे. तर याच पद्धतीने मी इथे दुसरं सुद्धा बनवून घेत आहे. तर हे जे थालीपीठ आहे तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा चटणी बनवून सुद्धा घेऊ शकता. खूप एनर्जेटिक ही रेसिपी आहे. तुम्ही एक वेळा जरी घेतली तरी तुम्हाला उपवास आहे जाणवणार नाही. तर इथे दुसरं सुद्धा थालीपीठ आपण त्याच पद्धतीने भाजून घेणार आहोत, अगदी खमंग ब्राऊन होईपर्यंत. तर इथे माझे थालीपीठ तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण एका प्लेटमध्ये ते सर्व करून घेऊ. तर तयार आहेत आपले उपवासाचे थालीपीठ, मऊ लुसलुशीत, त्याचसोबत खमंग अशी ही रेसिपी आहे. तर ही तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि त्याचसोबत सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.